आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण कोल्हापुरात जाणार आहोत, कारण या प्रकरणी कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे। कर्नाटकात महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन पुकारण्यात आलंय। तेव्हा कर्नाटकातल्या मारहाणीचे जे पडसाद आहेत ते कोल्हापुरात उमटलेले आहेत। कर्नाटकात महाराष्ट्र एसटी चालकाच्या तोंडाला काळं फासण्यात आलेलं आहे। या एसटी चालकाला कन्नड येतं का अशी विचारणा करण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवर काही लोकांनी या एसटी चालकाला त्याच्या तोंडाला काळं फासल्याचं सध्या समजतंय आणि या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सध्या आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहकाला चालकाला मारहाण केल्यानंतर या ठिकाणी शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बस आहेत ते या ठिकाणी रोखलेले आहेत। भगवा झेंडा आहे तो या ठिकाणी लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कर्नाटकच्या या बसेस आहेत आणि कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या चालकाला मारहाण केली, काळं फासण्यात आलं, त्याच्यानंतर शिवसैनिक कोल्हापुरातील आक्रमक झाले आणि त्यांनी या कर्नाटकच्या बस आहेत त्या या ठिकाणी रोखलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। काय सांगाल तुम्ही, या सगळ्या बस आहेत त्या रोखलेल्या आहेत, काल काय नेमकं झालं? नाही, काल त्यांनी आमच्या एसटींच्यावर ड्रायव्हरला काळं फासलं, मराठी माणसांच्यावर अन्याय करते। कन्नड वेदिका रक्षक संघटना जी आहे त्या कन्नड वेदिका रक्षक संघटनेनं हा जो अमानुषपणा केलाय याचा आम्ही निषेध नोंदवतो। गेली 50 वर्षे हे कन्नड गुंड मराठी माणसांना त्रास देत आहेत आणि याचा निषेध काल त्यांचा आम्हाला बघायला मिळाला की आमचे महाराष्ट्र शासनाचे भास्कर जाधव जे ड्रायव्हर आहेत त्यांना त्यांनी काळं फासलेलं आहे। आज सत्तेतली लोक कुठे आहेत महाराष्ट्रातली, पण आज उद्धव साहेबांचे शिवसैनिक म्हणून आम्ही आज उतरलोय। आज मी इशारा देतो की जशा तसं उत्तर आज आम्ही इथं दिल्याशिवाय शांत बसणार नाही। मुख्यमंत्र्यांनी ह्यात लक्ष घालावं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जे दिंडोरा पिटू त्यात की मराठी हा चुकीचा आहे आणि ह्या गाड्यांनी आम्ही भगवा झेंडा पाठवून गाड्या पाठवू। स्वराज्याचं प्रतीक आहे भगवा झेंडा आणि भगवा झेंडा हा आता कर्नाटकच्या बसेसवरती लावून मगच ह्या बसेस आहेत ते कर्नाटकमध्ये पाठवल्या जात आहेत। एकूणच जर ज्या पद्धतीनं तिथे महाराष्ट्राच्या चालकाला मारहाण झाली, तोंडाला काळं फासण्यात आलं, हे प्रकार थांबले नाहीत तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील शिवसेनेने दिलेला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। तेव्हा आता या सगळ्या प्रकरणी परिवहन मंत्री काय नेमकी भूमिका घेत